ओम शांती. 12 नोव्हेंबर 1972ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अलौकिक कर्म करण्याची कला. बापदादा म्हणतात, आत्ताच मालिक आणि आत्ताच बालक, आत्ताच कर्मयोगी आणि आत्ताच देहापासून परे, कर्मापासूनही परे, लगनमध्ये मगन राहणारे योगी बनू शकता का? संकल्प आणि कर्म दोन्ही सारखे बनायला पाहिजे. संकल्प केले आणि प्रॅक्टिकल रूपात आणले असा सराव व्हायला पाहिजे. सर्व्हिस किंवा ब्राह्मणांचे जे कर्म आहेत, ज्या कर्मांना अलौकिक कर्म म्हणतात, असे अलौकिक कर्म वा ईश्वरी सेवा कधीच स्थितीला खाली आणण्यासाठी निमित्त बनत नाही. जर असा अनुभव होत असेल की अलौकिक कर्मामुळे स्थिती खाली येते, तर याचा अर्थ आहे त्या आत्म्याला अलौकिक कर्म करण्याची कला येत नाही. जसे सर्कसमध्ये कला दाखवणारा व्यक्ती प्रत्येक कर्ममध्ये आपली कला दाखवतो, तसेच श्रेष्ठ आत्मा, कर्मयोगी, निरंतर योगी, सहयोगी, राजयोगी प्रत्येक कर्मात न्यारे आणि प्यारे राहण्याची कला करू शकत नाही का? जसे ते लोक शरीराची कला दाखवतात आणि मुलांची आहे बुद्धीची कला. अलौकिक कर्माची कला पाहण्यासाठी पूर्ण विश्वातीलच आत्म्यांची इच्छा असेल. ज्यांना ही कला येते तेच 16 कला संपन्न बनतात. या कलेमुळेच अन्य सगळ्या कला पण आपोआपच येतात. देही अभिमानी स्थिती सर्व विकारांना जशी सहज शांत करते, तसेच ही बुद्धीची कला सर्व कलांना स्वतःमध्ये भरपूर करते. ह्या सर्व कला संपन्न बनवते. म्हणून या कलेचे अभ्यासी बनायचे आहे. आत्ताच सगळ्यांना जर डायरेक्शन मिळाले तर एका सेकंदात अशरीरी बनता आले पाहिजे. फक्त एका सेकंदातच स्थित होता आले पाहिजे. जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा अचानक ऑर्डर मिळते, आताच आपल्या घरून निघून या. मग तसेच करतात ना. बापदादाही अचानक डायरेक्शन देतील की हे शरीररूपी घर सोडून देह अभिमानीच्या स्थितीला सोडून देही अभिमानी बनून जा. या दुनियेच्या परे आपल्या स्वीट होममध्ये निघून या. युद्ध करता करता जर वेळ घालवला, जायचे की नाही असे जर विचार केला तर काय होईल? असेच अशरीरी बनण्यामध्ये जर वेळ लागला तर शेवटच्या पेपरमध्ये मार्क्स किती येतील? फर्स्ट डिव्हिजन मिळणार नाही. सर्व्हिस करतानाही स्थिती शक्तिशाली असायला पाहिजे. कारण मुलांची श्रेष्ठ स्थिती यावेळेसही परिस्थितींना परिवर्तन करण्यासाठीच आहे. बापदादा विचारतात, परिस्थितींना परिवर्तन करण्यासाठीच सर्व्हिस करताना? सर्व्हिसमध्ये जर स्थिती साधारण राहिली तर त्याला सर्व्हिस म्हणता येणार नाही. यादच्या यात्रेसाठी मुख्य 4 विषय आहेत.
पहिले स्थिती होती ती आताच आहे की बदलली? ती स्थिती म्हणजे वियोगी. दुसरी स्टेज वियोगीच्या नंतर योगी बनतात. तिसरी स्टेज योगीच्या नंतर सहयोगी बनतात. आणि सहयोगी बनल्यावर शेवटची स्टेज म्हणजे सर्वत्यागी बनतात. या चारही विषयात आपण किती पायऱ्या पुढे सरकलो हे चेक करायचे आहे. विघ्नांच्या वश होणे म्हणजेच वियोगी बनणे. विस्मृती म्हणजेच वियोगी. योगी बनची स्थिती निरंतर राहायला पाहिजे. जसे शरीर आणि आत्मा जोपर्यंत पार्ट आहे तोपर्यंत अलग होऊ शकत नाही, तसेच बाबांची आठवण बुद्धीमधून अलग व्हायला नको. बुद्धीचा साथ सदैव याद म्हणजेच बापाच्या सोबत पाहिजे. अशांना म्हणतात योगी. ज्यांना कोणतीच स्मृती आपल्याकडे आकर्षित करत नाही. श्रेष्ठ पॉवरच्या समोर कमी पॉवरवाले काही करू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्व शक्तिमानची याद असेल तर कोणतीच याद बुद्धीला आपल्याकडे ओढू शकत नाही. असे सर्व त्यागी वर्तमान आणि भविष्यामध्येही सर्वश्रेष्ठ भाग्यशाली बनतात. अनेक आत्म्यांनाही आपले श्रेष्ठ भाग्याच्या आधाराने भाग्यशाली बनवण्याच्या निमित्त बनतात. ओम शांती.